पदरावरती जर तारीचा मोर नाच राहावा, ग आई मला नेसव शालू नवा, ग आई मला नेसव शालू नवा. पदरावरती जर तारीचा मोर नाच राहावा, ग आई मला नेसव शालू नवा, ग आई मला नेसव शालू नवा. आई, आजी, तुला हे गाणं कसं आठवलं? अरे मी जेव्हा मुंबईला आलते ना, तेव्हा एकच साडीवर आलते ना पहिल्यांदाच. तर मग माझ्या आईनं दारावर असा आला ते माणूस साडीचं मोठं हे घेऊन शेणी गठ्ठाच. मग त्यातल्या साऱ्या साड्या मला दिसायला लागल्या चांगल्या, कोणची घेऊ कोणची नाही. आता तेव्हा काही भेटत नव्हतं ना काही तेव्हा भेटत नव्हतं काही. मग ती साडी घेतली मी. मग मला असं वाटत केव्हा सकाळ होईल केव्हा मी ती साडी घालीला आंघोळ करून शेणी. पण आई जरशी की इकडं तिकडं झाली की मी ती साडी अशी घ्यायची आणि अशी बघायची कशी दिसते मी त्या साडीमध्ये. मग बाया हसायच्या, किती कमी म्हणायच्या, काय बाई ही बाई आई पप्पूची आई कशी आहे, साडी पर तिला दिवस निघू द्यायला काहीच व्हायना. लगेच घेतलं ती एक बोलली बाजूवाली, बोलली मग उद्या घालावा साडी नाही तर मग आता घाला. म्हणले माझी आई अशी बघती माझ्याकडे अशी करून शनी, काही बोलली नाही. मग मी तिला असं घेतलं आणि असं केलं, डोक्यावर घेतला पदर आणि तिला म्हणलं, पदरावरती जर तारीचा मोर नाच राहावा, ग आई मला नेसव शालू नवा, ग आई मला नेसव शालू नवा. असं म्हणले हसायला लागले. ते गाणंच कसं काय आठवलं तेच काही मला कळालं, कारण का मी रेडिओमध्ये ऐकलं होतं. पहिलं टी कशाचं काय कशाचं टी नव्हत्या ना पहिल्या, काहीच नव्हतं. आणि माझा भाऊ असं रेडिओ आणायचा, तेव्हा सस्ते होते ना, एकावर एक तीन असे रेडिओ. आणि मग ते त्या रेडिओसाठी त्याचं माझं असं हे व्हायचं. तो माझा रेडिओ, मी माझा ऐकू दे तरी पण तो उशाला घेऊन झोपायचा रेडिओ. तीन रेडिओ असून त्यांनी तर एकदा गाणं लागलं होतं. आता त्याला आठवते का नाही काय माहीत नाही ना त्याला ते गाणं. तर मग त्या गाणं मी तेवढं ऐकलं होतं, कसला गळण कसला फळ आहे. पण आता ते एवढ्या 35 वर्षाचं गाणं, आता किती, आता माझंच वय किती चालले, 60ला 2 कमी असेल बहुतेक, मला वाटतं की 60 वर्षांचा. तर तेव्हाच ते गाणं मला आता आठवलं, म्हणून त्यांनी मी बोल